गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय। 2 जून ते 1 जुलै या काळात ठराव सादर करण्याकरता आदेश काढलाय। विभागीय उपनिबंधक दुग्ध पुणे विभाग यांनी आदेश जारी केले। प्रारूप मतदार यादी तयार करण्याकरता ठरावही मागितले। पुण्यामध्ये 400 कोटींच्या गुंतवणुकीसह रोजगार निर्मिती होणार आहे। पुढील 10 वर्ष अमरावतीमध्ये 2018 पासून बागायतदार अनुदानापासून वंचित आहेत। शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आहे। नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर अनुदान देण्याची मागणी आहे। आम्हाला अजूनपर्यंत 2018 पासून पैसे मिळाले नाही। कलेक्टरचे पत्र आहे, आयुक्ताचे पत्र आहे, आमच्याकडे पालकमंत्र्याचे पत्र आहे। आता आम्ही 2018 पासून सतत पाठपुरावा करून अजूनपर्यंतही आम्हाला 1 रुपया मिळाला नाही। म्हणून आमचं म्हणणं एकच आहे आता का प्रति झाड 10,000 रुपये प्रमाणे आम्हाला आता यांचा म्हणजे जे वाळलेल्या संत्र्याचा सर्वे झाला, संत्र्याच्या हिशोबाने आम्हाला प्रति झाड 10,000 रुपये शासनाने देण्यात यावा। जिथपर्यंत आम्हाला पूर्ण याची हे नाही देत, दखल नाही घेत, तिथपर्यंत आमचं उपोषण सतत चालू राहील। कांद्याला कवडीमोल भाव हा मिळताना दिसतोय। कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आहे। डिझेलचा तुटवडा असल्यानं शेतीची कामं देखील खोळंबली आहेत। सरकारचं चुकीचं धोरण शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत आहे असं आता म्हटलं जात आहे। कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेले आहेत। कांद्याचा उत्पादन खर्च भरून निघणं दूरच, परंतु काढणी, साठवणूक आणि मंडईपर्यंत नेण्याचा खर्च सुद्धा आज मिळत असलेल्या भावातून शेतकऱ्यांचा सुटणार नाही अशी अवस्था आहे। कांद्याला किमान 3,000 रुपयाचा हमीभाव मिळाला पाहिजे ही मागणी सातत्यानं कांदा उत्पादक शेतकरी करतायत। त्यासाठी दीर्घकालीन धोरण आखण्याची आणि ठोसपणानं साठवणुकीच्या आणि इतर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। सरकारनं अधिक अंत कांदा उत्पादकांचा न पाहता या उपाययोजना कराव्यात अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत। कांद्याला सध्याच्या घडीला दर कमी मिळत आहेत ही वस्तुस्थिती आहे। साधारणपणे 600-700 रुपये दर मिळतो आहे आणि चांगल्या प्रतीचा जर कांदा असेल तर तो 1100-1200 रुपयाने जातो ही वस्तुस्थिती आहे। पाठीमागच्या काळामध्ये जो काही अवकाळी पाऊस, गारपीट झाली त्यामुळे कांद्याला एकदा पाणी लागलं, गारा जर लागल्या तर त्याच्याने तो कांदा खराब होत असतो, तो जास्ती दिवस टिकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे। कांदा उत्पादकांच्या प्रश्नांच्या बाबतीत, कांदा शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारमध्ये एक उदासीनता दिसते आहे। आणि आपण पाहिलं की मागे पण कांद्याच्या प्रश्नासाठी एक समिती नेमली होती, त्याचा एक अहवाल आला। पुन्हा एकदा पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती नेमली, त्याला 3 महिन्याची मुदत दिली, पुढे 6 महिन्याची दिली, आज वर्ष झालं, परंतु त्यांचे शिफारसी अजून आलेल्या नाही, त्या शिफारसींची अंमलबजावणी झालेली नाही। आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस पाहतो आपण, प्रत्येक सीझनमध्ये कधी निर्यातीवरून, कधी कशावरून सातत्याने कांदा उत्पादकांवर अन्याय या ठिकाणी चाललेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं निश्चितपणे आहे। महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात 1000 फूट खोल दरीत कोसळून एका स्कॉर्पिओचा भीषण अपघात आहे। या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू आहे। विविध बचाव पथकं खोल दरीत उतरून शोधकार्य करतायत, मात्र त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। जीप खोल दरीत कोसळलीय, त्यावेळी एकमेव लोकशाही मराठीचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर या घटनास्थळी दाखल झालेत। वाहनाची नेमकी काय परिस्थिती आहे, बचाव कुठवर सुरू आहे, शोधपथकाला काय अडचणी येत आहेत, या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये एका स्कॉर्पिओला भीषण अपघात झाला। ही जीप जवळजवळ 1000 ते 800 फूट खोल दरीमध्ये कोसळली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।